ज्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे झाले, ज्या गोकुळाशी भगवान श्रीकृष्णाचे अतूट असं नातं होतं, त्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण मथुरेत आल्यानंतर परत का गेले नाहीत हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि आपल्याला असा प्रश्न पडतो की मथुरेत गेल्यानंतर भगवान श्रीकृष्ण पुन्हा गोकुळात का आले नाहीत. हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवता भगवान कृष्ण याच्याशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्या आजही लोकप्रिय आहेत. एक अतिशय रंजक कथा अशी आहे की तो त्याचे प्रिय शहर वृंदावन सोडून मथुरेला गेला आणि शहरावर प्रेम असूनही तो कधीही परतला नाही. श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय देवतांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीबद्दल आणि गोपीसोबतच्या त्यांच्या असलेल्या किंवा जगमोहन प्यारे मी सर 5 मिनिटासाठी बंद करू का जरा, मी लगेच चालू करणार. मला जरा एक गोष्ट रेकॉर्डिंग करायची आहे. मथुरेत आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण वृंदावनात का गेले नाहीत याची कारण, याची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण वाढले, ज्या गोकुळात भगवान श्रीकृष्णांचं बालपण घालवलं, त्या गोकुळात भगवान श्रीकृष्ण पुन्हा कधीच का आले नाहीत. हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवता भगवान श्रीकृष्ण यांच्याशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्या आजही लोकप्रिय आहेत. एक अतिशय रंजक कथा अशी आहे की तो त्याचे प्रिय शहर वृंदावन सोडून मथुरेला गेला आणि शहरावर प्रेम असूनही तो कधीही परत आला नाही. श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय देवतांपैकी एक आहे. भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीबद्दल आणि गोपीसोबतच्या त्यांच्या रासलीला अशा असंख्य कथा आहेत. श्रीकृष्णाच्या या कथा आजही लोकप्रिय आहेत. भगवान श्रीकृष्णाने आपले बहुतेक आयुष्य वृंदावनात व्यतीत केले. हे रहस्य नाही की भगवान कृष्णाच्या रूपात कान्हा लोकप्रिय वृंदावनावर लपलेला होता, परंतु वृंदावनावर त्याचे अतोनात प्रेम आणि प्रेम असूनही श्रीकृष्ण मथुरेला गेल्यानंतर कधीही वृंदावनात परतले नाहीत याची एक रंजक कथा आहे. भगवान श्रीकृष्णाने त्यांचे बालपण काही काळ गोकुळात घालवले, पण काका कंसाचा वाढता अत्याचार पाहून कृष्णाचे कुटुंब वृंदावनाला गेले आणि तेथेच स्थायिक झाले. यानंतर कृष्णाने मथुरेला जाऊन कंसाचा वध करून लोकांना त्याच्या अत्याचारातून मुक्त केले. यामुळे तो मथुरेच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आणि त्यांच्या लोकप्रिय विनंतीवरून तो मथुरेच्या सिंहासनावर बसला. यानंतर श्रीकृष्ण आयुष्यात कधीही वृंदावनात परतले नाहीत. काका कंसाचा वध केल्यावर जरासंध नावाचा राक्षस भगवान श्रीकृष्णाचा शत्रू झाला. कंसाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली पोकळी पाहून त्याला मथुरेवर स्वतःचे वर्चस्व स्थापित करायचे होते. ग्रंथानुसार जरासंधाने मथुरेला जिंकण्यासाठी तब्बल 18 वेळा आक्रमणे केले, परंतु 17 वेळा तो अयशस्वी झाला. तथापि त्याच्या 18व्या प्रयत्नात त्याने विजय मिळवला आणि मथुरेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. श्रीकृष्णाने मथुरा सोडून वृंदावनाला परत न जाण्याचे हे आणखी एक कारण होते, कारण जरासंध जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मथुरेवर वारंवार आक्रमण करत असे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेला कारण जरासंध जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मथुरेवर आक्रमण
करत असे, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी मथुरेतील लोकांसह मथुरा सोडले आणि पाण्याच्या मध्यभागी द्वारका शहराची स्थापना केली. यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश म्हणून ओळखले जाऊ लागले. जसे आपण सर्व जाणतो की भगवान श्रीकृष्णाला वृंदावन खूप आवडते आणि ते सोडून मथुरेला गेले तरी ते तेथील लोकांचे स्थान विसरले नाहीत, कारण वृंदावनातील लोकांकडून जे निखळ प्रेम आणि स्नेह त्यांना मिळतो ते इतर कुठेही मिळणार नाही हे त्यांना माहिती होते. जर तो परत आला तर वृंदावनातील लोक त्याला परत कधीही जाऊ देणार नाही हेही त्याला माहीत होते. भगवान कृष्णाला माहिती होते की वृंदावनातला परत जाणे त्याच्या योजनेचा भाग असू शकत नाही. त्यानंतर त्यांनी आपला मित्र उद्धव याला वृंदावनात पाठवले आणि गोपींना वृंदावनाशी येण्यास असमर्थतेचे कारण सांगून त्यांचा संदेश त्यांना सांगण्यास सांगितले. पण गोपी भगवान श्रीकृष्णाला विसरायला तयार नव्हत्या. एकेकाळी एका राजकन्येसाठी स्वयंवर असायचा. नारद मुनींनी त्या राजकन्येशी लग्न करायचे होते. त्याने भगवान विष्णूकडे मदत मागितली आणि म्हणाला, कृपया माझ्या वस्तू सुंदर करा. भगवान विष्णूंनी त्यांना आपले वानर स्वरूप दिले आणि नारदजी या स्वरूपात स्वयंवर पोहोचले. नारदजींना वाटले की भगवान विष्णूचे हे सौंदर्य पाहून राजकन्या त्यांना हार घालतील, पण राजकन्येने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यावेळी भगवान विष्णूच्या गळ्यात पुष्पहार घातला. या सोबतच सभेत नारदजींची किल्ली उडवली गेली. यामुळे संतप्त होऊन नारदजींनी भगवान विष्णूंना नारायणापासून वेगळं होण्याचा शाप दिला. या शापामुळे द्वापार युगात कृष्णजींना राधा राणीपासून वियोग सहन करावा लागला.